शेतकरी मित्रा हो नमस्कार. वार आहे शुक्रवार, तारीख आहे 14 ऑगस्ट. वार आहे शनिवार, तारीख आहे 15 ऑगस्ट. या 2 दिवसामध्ये वातावरण कसं असणार आहे, वातावरणात कसा बदल होणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर सातारा परिसर जर बघितला तर सातारा या परिसरामध्ये आपल्याला काही प्रमाणात ढगाळ वातावरण दिसत आहे. कारेगाव, सातारा या परिसरात. त्याचबरोबर वाई, महाबळेश्वर, भोर, महाड, मंडणगड, माणगाव, दापोली, खेड, दाभोळ, चिपळूण, त्याचबरोबर संगमेश्वर, त्याचबरोबर आपण जर लांजा, राजपूर, विजयदुर्ग, कणकवली, मालवण, सावंतवाडी, पणजी, अ, ग हा परिसर बघितला, कोल्हापूर, इचलकरंजी, तर या भागात देखील म्हणजे जास्त नाही आहे, पण ढगाळ वातावरण काही प्रमाणात असणार आहे. त्याचबरोबर आपण जर चिपळूण, खेड, दापोली, दाभोळ, मंडणगड, महाड, माणगाव, हरिहरेश्वर, मुरुड, जंजिरा, लवसा, महाबळेश्वर, भोर, पुणे, सासवड, जेजुरी हा परिसर बघितला तर या भागात देखील वातावरणामध्ये बदल होऊन दुपारी 3च्या आसपास थोड्याफार प्रमाणात पावसाला सुरुवात होणार आहे. लोणावळा, कर्जत, पेण, नवी मुंबई, मुंबई, ठाणे, त्याचबरोबर कुळगाव, बदलापूर, शहापूर, त्याचबरोबर आपण जर घोटी, खंडाळा, वडा, त्र्यंबकेश्वर, नाशिक, दिंडोरी, पेठ, त्याचबरोबर हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात देखील काही प्रमाणात पाऊस हा असणार आहे. त्याचबरोबर आपण जर सटाणा, नामपूर, चांदवड, मालेगाव, मनमाड, नांदगाव, त्याचबरोबर येवला, निफाड, सिन्नर हा परिसर बघितला तर या भागात आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. अकोले, संगमनेर, लोणी, श्रीरामपूर, वैजापूर, कोपरगाव, खिरडी, गंगापूर, गंगाखेड, राहुरीचा काही परिसर या भागात आपण जर बघितलं तर शुक्रवारी 14 ऑगस्टला 3च्या आसपास आपल्याला थोड्याफार प्रमाणात पाऊस हा दिसत आहे. जास्त नाही आहे, पण रिमझिम पाऊस त्या परिसरात असणार आहे. त्याचबरोबर आपण जर शिवपूर, वाळुंज, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री हा परिसर बघितला तर या भागात देखील वातावरणामध्ये बदल होऊन थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर भोकरदनमध्ये ढगाळ वातावरण आहे. जालन्यामध्ये देखील आपल्याला ढगाळ वातावरणासह रिमझिम पाऊस हा दिसत आहे. अंबडमध्ये देखील तीच परिस्थिती आहे. गेवराई, पैठण, शिरूर, कासार, पाथर्डी, अमरापूर, त्याचबरोबर बीड, वडवणी, माजलगाव, केज, अंबाजोगाई, कळंब, त्याचबरोबर गंगाखेड, परळी, अहमदपूर हा परिसर बघितला तर या भागात देखील नायगाव या भागात देखील काही प्रमाणात पाऊस आपल्याला दिसत आहे. निजामाबाद, त्याचबरोबर म्हणजे बराचसा परिसर आहे जिथे पाऊस होणार आहे. त्याचबरोबर इकडे आपण पांढरकवडा, यवतमाळ, वर्धा हा परिसर बघूया. येथे वातावरणात बदल आपल्याला जाणवतोय का? तर यवतमाळ, पांढरकवड्यामध्ये ढगाळ वातावरण आहे. त्याचबरोबर आपण जर वर्धा, हिंगणघाट, नागपूर, उमरेड, भंडारा, तुमसर, रामटेक, साकोली, गोंदिया हा परिसर बघितला तर या भागात काही प्रमाणात पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर गडचिरोली परिसर जर बघितला तर गडचिरोली परिसरात देखील काही प्रमाणात पाऊस हा होऊ शकतो. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. चंद्रपूरमध्ये जर बघितलं तर चंद्रपूरमध्ये आपल्याला जास्त काही नाही, पण आदिलाबादमध्ये काही प्रमाणात पाऊस असणार आहे. रात्री रात्री असणार आहे त्या भागात पाऊस आदिलाबाद परिसरामध्ये. इकडे खाली जर आपण लातूर, धाराशिव, बार्शी हा परिसर बघितला तर या भागात 4च्या आसपास बार्शी, धाराशिव, लातूर, केज, परळी, अहमदपूर, सोलापूर, अक्कलकोट, नलदुर्ग, पांढरकवडा, अकलूज या परिसरामध्ये आपल्याला पाऊस दिसत आहे. त्याचबरोबर सांगोला, विटा, सांगली, विजयपूर या भागात देखील काही प्रमाणात पाऊस हा असणार आहे. शुक्रवारी 14 ऑगस्टला हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर शनिवारी 15 ऑगस्टला जर बघितलं तर 15 ऑगस्टला 4च्या आसपास आपल्याला सांगोला, पंढरपूर या भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. सोलापूर, अक्कलकोट, इंदी, नलदुर्ग, धाराशिव, लातूर, केज, जामखेड, बार्शी, कर्जत, अहिल्यानगरचा काही परिसर या भागात देखील रिमझिम पावसापासून पावसाला सुरुवात होणार आहे. आता हा जो पाऊस असणार आहे या पावसामध्ये वादळी वातावरणाचा देखील काही प्रमाणात पाऊस असणार आहे. त्याचबरोबर आपण जर परतूर, अंबड, जालना, छत्रपती संभाजीनगर,
भोकरदन, आता भोकरदनमध्ये बघूया वातावरणात अजून आपल्याला बदल जाणवतोय का. भोकरदनचा काही परिसर जर बघितला तर काही परिसरात आहे पाऊस, काही परिसरामध्ये बिलकुल पाऊस नाही आहे, हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आता इथे बघूया आपण शिरूरमध्ये आपण जर बघितलं तर शिरूरमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे आणि वादळी वातावरणाचं देखील काही प्रमाणात आपल्याला वातावरण दिसत आहे. आपण जर श्रीगोंदा बघितला तर श्रीगोंद्यामध्ये जास्त बदल नाही वाटत आपल्याला, पण ढगाळ वातावरण आहे. कर्जत, त्याचबरोबर बारामतीमध्ये काही प्रमाणात पाऊस असेल, फलटणमध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस असेल, जेजुरी, सासवड हा परिसर जर बघितला तर या भागात आपल्याला सासवडमध्ये थोड्याफार प्रमाणात होईल, जेजुरीमध्ये ढगाळ वातावरण असेल. पुणे, पिंपरी चिंचवड, आता पुणे, पिंपरी चिंचवड हा परिसर बघितला तर या भागात देखील काही प्रमाणात ढगाळ वातावरण असणार आहे. कधी शनिवारी 15 ऑगस्टला. त्याचबरोबर भोर, वाई, सातारा, कारेगाव, त्याचबरोबर कराड, ईश्वरपूर, कोल्हापूर, त्याचबरोबर महाबळेश्वर, महाड, मंडणगड, दापोली, खेड, दाभोळ, चिपळूण, जयगड, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजपूर, विजयदुर्ग, देवगड, कणकवली, मालवण, त्याचबरोबर सावंतवाडी, पणजी हा परिसर बघितला तर या भागात देखील म्हणजे चांगल्या प्रमाणात रिमझिम पाऊस हा असणार आहे. हा विषय काय होतो, हा समुद्र किनारपट्टा आहे, त्यामुळे या भागात पाऊस हा असतोच. चिपळूण, सातारा, महाबळेश्वर, दापोली, महाड, लवसा, त्याचबरोबर मुरुड, जंजिरा, पेन, लोणावळा या भागात देखील काही प्रमाणात पाऊस हा असणार आहे. कोळगाव, बदलापूर, मुंबई, वसई, विरार, वडा, घोटी, पेठ या भागात देखील काही प्रमाणात पाऊस असणार आहे. त्याचबरोबर आपण जर नागपूर परिसर बघूया, त्या भागात अजून आपल्याला काही, आता या अमरावतीमध्ये, अचलपूरमध्ये चांगल्या प्रमाणात पाऊस हा 15 ऑगस्टला आपल्याला दिसत आहे. अजून बघूया आपण काही बदल. नागपूर, रामटेक जबरदस्त शनिवारी 15 ऑगस्टला जर बघितलं, नागपूर, रामटेक, भंडारा, तुमसर, साकोली, गोंदिया, उंबरेड, चिमूर हा परिसर बघितला तर या भागात देखील आपल्याला काही प्रमाणात पाऊस हा असणार आहे. तर नागपूर, रामटेक, भंडारा, उंबरेड, साकोली, गोंदिया, तुमसर, देवरी, त्याचबरोबर रांजणंदगाव या भागात देखील काही प्रमाणात पाऊस हा दिसत आहे. जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे या परिसरामध्ये. तर हे 2 दिवस खूप महत्त्वाचे आहे शेतकरी मित्रांनो. शनिवारी शुक्रवारी 14 ऑगस्ट, त्याचबरोबर शनिवार 15 ऑगस्ट या 2 दिवसामध्ये बऱ्याचशा ठिकाणी चांगला पाऊस आहे आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा पावसाचं आगमन आपल्याला झालेलं दिसत आहे. बऱ्याचशा परिसरांमध्ये पाऊस नाही आहे, काही परिसरांमध्ये चांगल्या प्रमाणात पाऊस आहे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.